संतश्रेष्ठ व श्री निवृत्तीनाथ महाराज समाजी संस्था त्र्यंबकेश्वर आयोजित पौषवारीला प्रारंभ झाला आहे। खांद्यावर भगवी पताका, मुखी हरिनामाचा घोष आणि टाळ मृदुंगाच्या गजराने अवघी त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून गत महिनाभरापासून निघालेल्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल झाल्या असून त्र्यंबकेश्वर नगरी वारकऱ्यांनी दुमदुमली आहे। ज्यांनी डोक्यावर तुळस घेऊन मंदिराची उभारणी केली अशा सुंदराबाई यांची परंपरा आजही चर्मकार समाज जपत असल्याचं माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे दोन गोष्टीसाठी प्रख्यात आहे। या ठिकाणी निवृत्तीनाथाची संजीवन समाधी आहे आणि ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग आहे। आज पौष पौर्णिमेच्या निमित्तानं इथे निवृत्तीनाथांची यात्रा भरत असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या पालख्या या ठिकाणी येत असतात। उद्या त्यांचं सगळी देवभेट होईल आणि उद्या ही यात्रा मोठ्या आनंदानं लोक महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतात आणि निवृत्तीनाथाची ही पौषवारी मोठ्या आनंदानं साजरी करतात। हा सालाबादप्रमाणे होणारा कार्यक्रम आहे। याच ठिकाणी आमचा सुंदराबाईचा मठ चर्मकार समाज देवस्थान ट्रस्ट ही गेले 50 वर्षापासून ही परंपरा चालवलेली आहे। आमच्या समाजाच्या ज्यांनी तुळस खांद्यावर घेऊन डोक्यावर घेऊन माधवगिरी करून या मंदिराची उभारणी केलेली आहे त्या सुंदराबाईचा वसा समाज जपतो आहे। गेले अनेक वर्ष आम्ही हा कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी ठेवतो आहे। चर्मकार समाजाच्या सुद्धा 4 दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहे। आमच्या दिंड्या जशा त्र्यंबकेश्वरला येतात तशा पंढरपूरला येतात, आळंदीला येतात, देहूला येतात। असा हा समाज धार्मिक आणि भावनिक समाज आहे आणि मोठ्या उत्साहानं तो या त्र्यंबकेश्वरमध्ये हजर झालेला आहे। मी सगळ्या समाज बांधवांचं आणि यात्रेकरूंचं सुद्धा मनापासून स्वागत करतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी व्यवस्थापक वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।